स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रत्येक मराठी माणसाचं दैवत आहेत। त्यांचा त्याग, देशभक्ती, समर्पण याविषयी नक्कीच अभिमान आहे। तरीही राजकारणामध्ये त्यांचा चुकीच्या पद्धतीने कुणी वापर करत असेल तर ते मान्य नाही। सावरकरांबद्दल बोलणाऱ्यांना कोण माहिती पुरवतंय हे शोधावं लागेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली। दुर्दैवानं देशातील सत्ताधारी संसदेचं कामकाज होऊ देत नाहीत, असा दावाही त्यांनी केला। आपण राष्ट्रवादीमध्ये सुखी आहोत, असंही ते म्हणाले। शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या पत्रकार परिषदेसाठी खासदार अमोल कोल्हे आज कोल्हापुरात आले होते। मुख्य विषयाची माहिती दिल्यानंतर पत्रकारांनी त्यांना राजकीय प्रश्न विचारले, त्यालाही खासदार कोल्हे यांनी खुबीनं उत्तरं दिली। खासदार राहुल गांधी यांचं निलंबन म्हणजे केंद्रातील सत्ताधारी मंडळींचा एकाधिकारपणा आहे। जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधारी मंडळीत संसदेचं अधिवेशन चालवू देत नाहीत, असा आरोप खासदार कोल्हे यांनी केला। तसंच सर्वांना एकाच पारड्यात तोललं पाहिजे असं म्हणूनही त्यांनी एक प्रकारे राहुल गांधींचं समर्थन केलं। परंतु अनेक वेळा संसदेचं कामकाज हे सत्ताधारी पक्षाकडून बंद पाडलं गेलं, हे एकूणच लोकशाहीच्या दृष्टीनं काही प्रश्न निर्माण करणारी ही बाब आहे। कारण जनसामान्यांचे प्रश्नच मांडले जात नसतील। बरं, मुद्दा जो उचलला गेला तो म्हणजे खासदार राहुल गांधी यांच्याकडून कथित देशाविषयी अवमानजनक वक्तव्य केलं गेलं, हे जर असेल तर मग जर सगळ्यांनाच एका पारड्यात तोलायचं झालं तर ते जास्त सोपं आहे। मग देशाविषयी किंवा देशाचा अवमान होईल अशी ज्यांनी वक्तव्य केली या सगळ्यांना तरी एका पारड्यात तोललं जावं। पण ज्या गोष्टीवरून राहुल गांधी यांचं निलंबन झालं याची क्रोनॉलॉजी जर लक्षात घेतली तर प्रश्न निर्माण होतात, हे मी म्हणालो। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल नितांत आदर असून देशातील कोणत्याही महापुरुषांच्या नावानं राजकारण होणं योग्य नाही, असंही ते म्हणाले। सावरकरांबद्दल चुकीचं बोलणाऱ्यांना नेमकं कुणाकडून फीड मिळतं हे शोधलं पाहिजे, असंही खासदार कोल्हे यांचं म्हणणं आहे। आधी आपण कुठलाही मराठी माणूस म्हणून प्रत्येक मराठी माणसाला स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी निरतिशय अभिमान आहे आणि तो असणं अगदी स्वाभाविक आहे। तर यामध्ये नक्की काय फीड आहे, या फीडमध्ये नक्की काय गल्लत आहे हे डेफिनेटली तपासून बघावं लागेल। परंतु सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आपल्या मनात आदर आहे। कारण तुम्ही असेल, मी असेल, आपण लहानपणी म्हणजे काळे पाणी वाचूनच आपली अनेकदा साहित्याची सुरुवात झालेली आहे। किंवा नी मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, इतकी मोठी रचना ही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली। अनेक क्रांतिकारकांची ते प्रेरणा राहिलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी, हा संपूर्ण इतिहास ठाऊक आहेच का जे त्यांना हे फीड देत आहेत, त्याविषयी खरोखर तर मनात प्रश्नचिन्ह आहे। पण एक कलाकार आणि खासदार म्हणून काम करताना काही वेळा पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहू शकत नाही, पण याचा अर्थ आपण राष्ट्रवादीवर नाराज आहे असा होत नाही, असंही त्यांनी बोलून दाखवलं। आत्ता निवडून आलेला मी पहिला मराठी कलावंत आहे जो एकाच वेळी दोन्हीकडे सक्रिय आहे। म्हणूनच जर काही कलेची कमिटमेंट असेल, कला क्षेत्राची काही कमिटमेंट असेल, नाटकाचा प्रयोग असेल, तर त्यावेळी कदाचित राजकीय कार्यक्रमासाठी मी अनुपस्थित असतो आणि त्यावेळी लगेच हेडलाईन सुरू होते, अमोल कोल्हे नाराज म्हणून अनुपस्थित। तर असं कधीच नसतं। औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण केल्याचं त्यांनी स्वागत केलं। पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक राजकीय प्रश्नांना खासदार कोल्हे यांनी सफाईनं वळण देत आपल्यातील वाक्चातुर्य दाखवून दिलं।